Good morning, students. Today we discuss the theorem on inverse function of derivative. How to find the derivative of inverse function. Theorem is, suppose y is equal to f of x is a differential function of x on an interval I and y is 1 1 on 2 and dy by dx is not equal to 0. तर डिनॉमिनेटर हा कधीच 0 नसतो किंवा नसायला पाहिजे, म्हणून हा dy by dx is not equal to 0 असं लिहिलं आहे on I. Also if f inverse of y is differentiable on f of I, then d by f inverse of y dy is equal to 1 upon f dash of x, or simple हे आणि सारखंच आहे dx by dy is equal to 1 upon dy by dx. x म्हणजे काय झालं f inverse of y आणि f dash of x म्हणजे काय झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे f dash of x, दॅट इज हियर dy by dx. आता डेरिव्हेटिव्हची कुठलीही प्रूफ जर असेल तर फार सोपी असते. So write your proof. Let x म्हणण्यापेक्षा let del x be, हे दोन वाक्य महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवायचे. सगळ्या थेरमची सुरुवात ही सारखीच आहे. Let del x be the small increment in x and del y be the corresponding increment in y. आता x मध्ये डेल एक्स नावाचा एक स्मॉल चेंज होईल, तो एक तर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. मोस्टली इन्क्रीमेंट म्हणजे वाढेल असतो. जनरली चेंज लिहिलं किंवा इन्क्रीमेंट लिहिलं तरी चालतंय. आता x मध्ये जर डेल एक्स असा चेंज होत असेल तर y हा शांत बसणार आहे का? नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा चेंज होईल. तो कशाने डिफाइन करायचा? सपोज इट इज टू बी del y. आता नाव कन्सिडर डेल, आपल्याला काय पाहिजे? डेल dx by dy is equal to 1 upon dy by dx. आता आपण याला इकडे समजा घेऊन आलो तर हा असा होईल del x by del y into del y by del x is equal to 1. सिंपल अल्जेब्रा आहे. del x कॅन्सल, del y कॅन्सल is equal to 1. एक वाक्य राहिलं याच्यामध्ये कोणतं? as del x is not equal to 0 and del y also is not equal to 0. तर del x आणि del y ह्याच्या दोन्ही व्हॅल्यू आहेत, कशा स्मॉल इन्क्रीमेंट आहेत बट नॉट एक्झॅक्ट इक्वल टू 0. सो वी कॅन राईट हिअर del x by del y into del y by del x is equal to 1. आता हा जो del y by del x याला राईट हँड साईडला घेऊन जा, म्हणजे काय होईल? del x by del y is equal to 1 upon del y by del x. इथे कंडिशन अवश्य लिहायची, del y by del x is not equal to 0. डिनॉमिनेटर नेवर बिकम्स 0. आता त्याच्यानंतर ही पहिली आता मागची जी थेरम होती चेन रूलची त्याच्यामध्ये अशी स्टेप होती. स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायचा आपण del x आणि del y नावाचा. त्याच्यानंतर जी थेरम प्रूव्ह करायची आहे, जे प्रूव्ह करायचं आहे तिथून डीच्या ऐवजी काय घ्यायचं? फक्त डेल, तिथूनच सुरुवात करायची. त्याच्यानंतर जे पाहिजे ते लेफ्ट हँड साईडला ठेवा, जे नाही पाहिजे ते राईट हँड साईडला घेऊन जा. एकदा का आपण अशा पद्धतीनं या स्टेपपर्यंत पोहोचलो की पुढे काय करायचं आहे? टेकिंग लिमिट ॲज del x टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. आता दोन्ही साईडला लिमिट घेऊ आपण. taking limit as del x tends to 0 on both side. दोन्ही साइडला आपण लिमिट घेऊ. काय होईल? लिमिट del x tends to 0 del x by del y is equal to, इकडे पण लिमिट del x tends to 0 1 upon del y by del x. न्यूमरेटर हा डिस्ट्रीब्युटेड न्यूमरेटर, लिमिट हा डिस्ट्रीब्युटेड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना, म्हणजे 1 ची लिमिट 1च असेल. आधी इथे डिनॉमिनेटर मध्ये लिमिट del x टेन्स टू 0 del y by del x. बरं, आता हा जो डिनॉमिनेटर आहे याच्यामध्ये लिमिट आणि डिनॉमिनेटर इक्वल आहे, त्याच्यामुळे इथे आपण काही चेंज करायची गरज नाही. as y is differentiable, हे गिवन आहे, function of x, so therefore limit del x tends to 0 del y by del x is equal to dy by dx. असं आपण डायरेक्ट लिहू शकतो. जर y हा डिफरन्शिएबल आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो, म्हणजे त्याचं लिमिट जे आहे ते काय असायला पाहिजे? dy by dx इतकं असायला पाहिजे. हे आपण याला जर इक्वेशन 1 दिलं, इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो फ्रॉम 1 काय मिळेल? del x by del y is equal to 1 upon dy by dx. This is equation 2. पहिली स्टेप
डेल एक्स अँड डेल वाय विथ द स्मॉल चेंजेस ऑफ इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली असं लिहू शकतो. दुसरी स्टेप जे प्रूव्ह करायचं तिथूनच डीच्या ऐवजी डेल लिहायचं आणि स्टेटमेंट लिहायचं. त्याच्यानंतर तिसरी स्टेप टेकिंग लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0 डिस्ट्रीब्यूट लिमिट. आणि त्याच्यानंतर ही फोर्थ स्टेप dy बाय dx आपण लिहू शकतो ॲज लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू. पुढे आता हा जो इक्वेशन सेकंड आहे याची राईट हँड साईड एक्झिस्ट आहे ॲज RHS ऑफ अबोव इक्वेशन और इक्वेशन सेकंड एक्झिस्ट. आता याची राईट हँड साईड एक्झिस्ट आहे याचा अर्थ त्याची लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असायला पाहिजे, अस्तित्वात असायला पाहिजे. ॲज RHS ऑफ इक्वेशन सेकंड एक्झिस्ट देन LHS left hand side also exist and is equal to. आता ही एक्झिस्ट असेल आणि किती असायला पाहिजे, लिमिट राहिला लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. आता राईट हँड साइड ऑफ इक्वेशन सेकंड इज एक्झिस्ट, मग लेफ्ट हँड साइड सुद्धा असायला पाहिजे लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल एक्स बाय डेल वाय इज इक्वल टू हाऊ मेनी. मग ती किती असेल, आता याच्यामध्ये एक स्टेप आपल्याला वाढवायला पाहिजे ती कुठली, इथे आहे लिमिट डेल एक्स टेन्स टू 0, इथे आहे डेल वाय. आता लिमिट आणि डेल वाय हे मात्र चेंज वेगवेगळे झाले. आता याला काय करता येईल, इथे एक स्टेप वाढवून टाकू आणि याला इक्वेशन 2 इथे देऊ. लिमिट डेल वाय टेन्स टू 0 डेल एक्स बाय डेल वाय इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. याला इक्वेशन सेकंड. आता ॲज डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय ऑल्सो टेन्स टू 0, म्हणजे आपण जर डेल एक्सची व्हॅल्यू 0 कडे अप्रोच करत असेल तर डेल वायची व्हॅल्यू सुद्धा कुणाकडे अप्रोच करते, 0 कडे अप्रोच करते. तर डिनॉमिनेटर चेंज करायचा नाही, काय चेंज करू शकतो आपण, लिमिट चेंज करू शकतो. तर इथे लिमिट चेंज करू. आता याच्यानंतर हे बघते ॲज RHS ऑफ द इक्वेशन एक्झिस्ट देन LHS ऑल्सो एक्झिस्ट. जर LHS एक्झिस्ट असेल तर ते किती असायला पाहिजे, सिंपल लिमिट किंवा ॲज इक्वल टू, इथेच आपण डायरेक्ट लिहू शकतो दिस लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू dx बाय dy. बाय युजिंग लेबनीज नोटेशन वी कॅन राईट हिअर dx बाय dy. लेबनीज नोटेशन नाही येईल तर चालतं, तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतो. सो राईट हिअर dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर सिन्स dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. This is the proof of inverse function.